वाखरी येथे माऊलींचे शेवटचे गोल रिंगण या रिंगण सोहळ्यात लाखोंचा जनसागर उसळला। सर्व वारकऱ्यांनी विठुरायाच्या भेटीसाठी एकच गर्दी केली होती। वारकऱ्यांचे पावले आता पंढरपूरकडे ओढ घेताना पाहायला मिळतात। विठू नामाच्या गजरात पार पडला गोल रिंगण सोहळा। प्रतिनिधी अनिल टेळे। नमस्कार। आता आपण वाखरी या ठिकाणाहून लाईव्ह आहात आणि या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माऊली महाराजांचे विश्वस्त आपल्यासोबत आहेत आणि आपण महाराजांना थेट विचारूयात, महाराज काय सांगाल, एवढा मोठा सोहळा आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडणार आहे। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा हा आळंदी ते पंढरपूरच्या दिशेने जात असतो। तो ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा या ठिकाणी जात असताना पूर्वीच्या काळामध्ये हजारोच्या संख्येने लोक असायचे, मात्र आजच्या काळामध्ये लाखोच्या संख्येमध्ये लोक आहेत। जवळपास ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये 15 लाख लोक आल्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जाते आणि जवळपास ज्ञानोबरायांच्याच पालखी सोहळ्यामध्ये जे काही बिगर नंबरचे दिंडे आहेत, ज्याला ज्ञानोबरा संस्थांचा नंबर नाही, असे सुद्धा 1,500 दिंड्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्ञानोबरायांच्या 400 दिंड्या असा हा भव्य दिव्य जागतिक लेवलचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। ज्ञानोबरायांचं वाखरी या ठिकाणाचं हे अंतिम गोल रिंगण आहे। हा रिंगण झाल्यानंतर पंढरपुरामध्ये जाईपर्यंत गोल रिंगण पुन्हा होत नाही आणि हे शेवटचं रिंगण असल्या कारणाने अनेक संतांच्या पालख्या या वाखरीच्या दिशेने जात असतात। इथं यांचा मुक्काम असतो आणि हे संत महंत या ठिकाणी आलेले आहेत। ज्या संतांच्या पालख्या इथं आलेल्या आहेत, अनेक लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी आहेत। त्या वारकऱ्यांना आलिंगन दिलं अशी ही भावना आहे, म्हणून ज्ञानोबरायांच्या पालखीच्या हा रिंगणाला विशेष रूपाचं असं महत्व आहे। बाजीरावचे वीर म्हणून या ठिकाणी पहिले उभं रिंगण होतं, त्यानंतर या ठिकाणी गोल रिंगण होतं आणि लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थिती भाविकांची झालेली आहे। बघा, आपल्याला सविस्तर माहिती अशी महाराजांनी दिलेली आहे आणि या संपूर्ण सोहळ्याचे लाईव्ह कव्हरेज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी श्रींच्या पालखीचं आगमन होईल, त्यानंतर गोल रिंगण सोहळा होईल असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं। त्या संपूर्ण न्यूजसाठी मी न्यूज रिपोर्टर अनिल टेळे, भारतीय जनमत न्यूज, वाखरी। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.